तर आजच्या या कार्यकर्ता शिबिरामध्ये काही महत्त्वाचे ठराव मांडले जाण्याची शक्यता आहे। ते नेमके कोणते असावेत, कशा पद्धतीने ते सगळ्या कार्यकर्त्यांसमोर आणावेत या संदर्भातली खलबत सध्या सुरू आहेत आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय। सुभाष देसाई आहेत, आदित्य ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, ज्यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे, खलबत सुरू आहेत। कारण उद्धव ठाकरे यांचा हा जो नाशिक दौरा आहे त्यामध्ये त्यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन तर घेतलं, गोदाकाठी जाऊन आरती देखील केली। मात्र आज बाळासाहेबांच्या जयंतीचं निमित्त साधत कार्यकर्त्यांचं विशेष शिबिर आयोजित केलेलं आहे। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर हे जे कार्यकर्ता मेळावा किंवा हे जे कार्यकर्त्यांचं शिबिर आहे ते झालं नव्हतं आणि ते आता हे पहिलंच शिबिर नाशिकमध्ये होत आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शिबिरामध्ये काही महत्त्वाचे ठराव घेतले जाऊ शकतात आणि त्या दृष्टीनं जी खलबत आहे, जी काही चर्चा आहे ती सध्या सुरू आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला आहेत, आदित्य ठाकरे समोर बसलेले आहेत, सुभाष देसाई आहेत, ज्यांच्याशी ही सगळी चर्चा सुरू आहे। आता कार्यकर्ता शिबिरामध्ये या मेळाव्यामध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय सूचना कार्यकर्त्यांना करतायत, आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं काय कानमंत्र देत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। शिवाय हे शिबिर झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानामध्ये ठाकरेंची जाहीर सभा होतीये। या सभेकडे सुद्धा निश्चित संपूर्ण राजकीय वर्तुळासह राज्यातल्या जनतेचं सुद्धा लक्ष असेल, कारण आज लोकसभेचं रणशिंग ठाकरे फुंकतील आणि तेव्हा ते नेमकं काय बोलतायत हे बघणं महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी किरण ताजणेंकडून अपडेट्स घेऊया। किरण, आता अवघे काही क्षण उरलेले आहेत कार्यकर्त्यांचं हे शिबिर सुरू व्हायला, काय नेमकी खलबत सुरू आहे देसाई, आदित्य ठाकरे आणि ठाकरेंमध्ये? रिद्धी, खरं म्हणजे आजच्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं हे अधिवेशन पार पडतंय आणि या अधिवेशनामध्ये विशेषतः 4 ठराव केले जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामध्ये आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। अनेक नव्या नेत्यांची निवड या दरम्यान देखील कुणाची नेतेपदी तर कुणाची उपनेतेपदी देखील होण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या आगामी काळातील लोकसभा निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत असलेलं स्थान आणि त्यासोबतच राज्यामध्ये ज्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका या ठिकाणी उद्धव ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या काळामध्ये आजच्या दिवशी नाशिकमध्ये हे शिबिर किंवा महाअधिवेशन म्हणूयात त्याला, ते होण्यामागचे देखील काही त्याला कंगोरे आहेत, ज्यामध्ये 1994च्या दरम्यान झालेलं जे अधिवेशन होतं त्या काळामध्ये उद्धव ठाकरे पक्षामध्ये जितके सक्रिय होते, त्यानंतर आलेली पक्षाची संपूर्ण जबाबदारी आणि त्यानंतर पक्षामध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर पक्ष वाढीच्या दृष्टीने ज्या ज्या भूमिका घ्यायच्या आहेत त्या भूमिका या ठिकाणी स्पष्ट केल्या जाणार आहेत। एकूणच जर बघितलं तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता राज्यातील समीकरणं बदललेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पक्षाला पुन्हा एकदा नवी उमेद देण्यासाठी कार्यकर्त्यांना काही सूचना करण्यासाठी हे शिबिर अतिशय महत्त्वाचं आहे। या महाअधिवेशनाच्या नंतर ठाकरेंची जाहीर सभा देखील होणार आहे आणि त्या सगळ्या काळामध्ये जागरण गोंधळ घातलं जाणार आहे, देवीला साकडं या निमित्तानं घातलं जाणार आहे। 1994चा संदर्भ घेऊन ज्या पद्धतीनं सत्ता मिळवली होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर दार उघडचा प्रयोग पुन्हा एकदा या ठिकाणी नाशिकमध्येच होतोय। त्यामुळे या सगळ्या ज्या काही महाअधिवेशनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये जवळपास 2000 जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी उद्धव ठाकरे करणार आहेत। आणि या सगळ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आगामी काळातील ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीचं रणशिंग देखील नाशिकमधूनच फुंकलं जाणार आहे। त्यामुळे नाशिकच्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय सूचना करतात, का आदेश करतात याकडे आता संपूर्ण शिवसैनिकांचं आणि एकूणच राजकीय वर्तुळातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं लक्ष लागून आहे। निश्चित किरण, जसं तुम्ही म्हणालात की नाशिकमध्ये आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय, नाशिकमध्ये संध्याकाळी जाहीर सभा सुद्धा होतीये, अशा पद्धतीने शिवसेनेत फूट पडल्यानंतरची पहिली होणारी म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणातली ही सभा किंवा मग अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा मेळावा होणं यासाठी नाशिकच का निवडलं गेलंय? खरंय, नाशिक हे खरं म्हणजे पूर्वीपासूनच बाळासाहेब ठाकरे असू द्यात किंवा नंतरच्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकूणच ठाकरेंच्या अगदी जवळचं आणि जिव्हाळा असलेलं शहर म्हणून नाशिकची ओळख आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर त्याला 2 महत्त्वाच्या बाबी आहेत।
हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजप असू देत किंवा शिवसेना असू देत हे राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या सगळ्या काळामध्ये इंडिया आघाडीमध्ये असलेले ठाकरे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेला जाणार नव्हते आणि त्यामुळे राम आणि आपला जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो कायम अधोरेखित कसा करता येईल या दृष्टीने नाशिकची निवड करण्यात आली। नंबर 2चा मुद्दा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्याला घेऊन भाजप असू देत किंवा शिवसेना, ठाकरेंची शिवसेना असू देत हे राजकारण करत आलेले आपण बघितलेलं आहे। त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आणि नेहमीच भाषणात असू देत किंवा कृतीतून अधोरेखित करण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी या ठिकाणी येऊन गेले, त्यांना मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडलाय। त्यांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी ते आले होते, मात्र त्यांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकले नाही आणि हीच बाब ठाकरेंच्या शिवसेनेनं अधोरेखित करत त्या ठिकाणी जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या कसे जवळचे आहे, आम्ही कसे त्यांना या ठिकाणी अभिवादन करून आपलं जी निश्चित किरण, आणि एकंदरीत याच सगळ्या कारणांमुळे नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे असताना नेमकं काय बोलतायत, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना कानमंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं असेल। दिवसभरातले उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।